नमस्कार, मी विकास मिरकण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने एकनाथ शिंदे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अनेक राजकीय नेते किंवा पदाधिकारी माजी नगरसेवक यांना शिंदेंचे शिवसेनेत घेण्यासाठी सध्या कामाला लागले दिसून येते. आपला महापौर असावा याच दृष्टीने एकनाथ शिंदे मोर्चेबांधणी करतायत. गणेश नाईकांना शह देण्यासाठी पूर्णपणे तयारी जी आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून चालवली आहे. त्यामुळे सगळ्याच माजी नगरसेवक असतील, महाविकास आघाडी असेल, ठाकरे गट असतील किंवा काँग्रेस अशा दिग्गज नेत्यांना घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना दिसून येते. त्यामुळे कालच जे आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीदृष्टीने समिती गठीत करण्यात आलेली आहे. समन्वय असावा याच दृष्टीने जे आहे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. विजय चौगले, विजय नाटा हे उपनेते, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर हे जिल्हाध्यक्ष बेलापूर एरोळी, महिला आघाडीसुद्धा कचरे असतील किंवा जे आहेत आपल्याला त्यांचंही नियुक्ती करलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग या सगळ्या नियुक्तीमध्ये युवा सेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत अनिकेत म्हात्रेंचं नाव या यादीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. एकीकडे अनिकेत म्हात्रे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम हाती घेतल्यानंतर मोर्चेबांधणी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने केलेले रॅली असतील, सभा असतील, रोड शो असतील, नवी मुंबईच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमकपणे अभ्यासपूर्वक काम करताना दिसून आले. अनेकदा राजकीय नेत्यांकडून त्यांचं कौतुक केलं. मात्र पण याच यादीमध्ये जिल्हाप्रमुखांचं नाव नाही आहे. कारण ही समिती गठीत करण्यात आली मित्रपक्षांची चर्चा करण्यासाठी. प्रचारसभा असतील, राजकीय रणनीती असेल किंवा कशा प्रकारे प्रचार करायचा, कुणाला जागा कधी द्यायच्या, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असावा, मित्रपक्षाशी बोलताना कोणते मुद्दे घ्यावे, याच अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. मात्र या समिती गठीतीमध्ये जिल्हाप्रमुख जे अनिकेत म्हात्रे आहेत युवा सेनेचे नवी मुंबईचे, यांचं यादीमध्ये नाव नसल्यामुळे युवा सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आपल्याला याच दिसून येते. त्यामुळे अनिकेत म्हात्रेंना का न घेतलं याचं मंथन युवा सेनेने सुद्धा केलं पाहिजे. अनिकेत म्हात्रेंचं काही चुकतं आहे का शिंदेंच्या शिवसेनेचं नवी मुंबई शहरातल्या नेतृत्वाचं चुकतं आहे का? मग नवीन तरुण नेतृत्वाला डावलण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे का? युवा सेनेचा आवाज दाबला जातो आहे का? युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना इथे समाविष्ट केलं जात नाही का? नरेश म्हस्केने म्हटलं की येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक युवा सेनेला संधी देण्याचं काम आम्ही करू. ज्यावेळेला भावेला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेला ते बोलले होते. मात्र आपण जर विचार केला युवा सेनेच्या नेतृत्वावर जी हे इथे नाराजी आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर होणार का? अनिकेत म्हात्रेंचं पुन्हा एकदा त्या यादीमध्ये नाव येतं आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की युवा सेनेवर जे आहे ती नाराजी नाट्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे युवा सेना नको नवी मुंबईतल्या नेतृत्वाला असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनिकेत म्हात्रेंचं विकेट कोण काढतं हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.